नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काल मी हा बघितला डाकू महाराज सिनेमा, काल नाही शुक्रवारी, आणि काल बघितला स्काय फोर्स हा सिनेमा अक्षय कुमारचा. आता त्याचा रिव्ह्यू सांगतो तुम्हाला. अक्षय कुमारचा स्काय फोर्स बघताना मी जास्त काय अपेक्षा नव्हती. फायटर सारखाच असेल सिनेमा. फायटर एकदा बघण्यासारखा वाटलेला मला तो ऋतिक रोशनचा एअरफोर्स वरचा, तसाच हा असेल असं वाटलेलं. पण हा त्याच्यापेक्षा भारी आहे. हा एकदा नाही दोनदा बघण्यासारखा आहे. डायलॉग, बाकी सर्व कथा पटकथा, कुठं कंटाळा नाही ना, हा भाग महत्वाचा सगळ्यात तो आहे. आणि सिनेमाचं सगळ्यात कुठली मी सिनेमा चांगला म्हणताना काय, तो सिनेमा बघताना मजा आली पाहिजे, तर मजा येते भरपूर. त्या स्टोरीशी आपण एकरूप होतो, त्यामुळे ते आपलीच अशी वाटायला लागते. आणि समजा दुःखद प्रसंग असला तर थोडेसे डोळ्यात अश्रू सुद्धा येतात. असं म्हणजे हे होतं पूर्ण, हे आपण एकरूप होतो त्या स्टोरीशी. ह्यात एक नवीन कलाकार आहे, वीर पहुडिया काय असं काहीतरी नाव आहे. नाव पुढच्या ह्याच्यात सांगतो तुम्हाला मी. तर त्याचंही काम चांगलं आहे. असं नवीन कलाकार आहे असं वाटत नाही तो. सारा अलीचं काम चांगलं आहे, अक्षय कुमारचं काम चांगलं आहे, सगळ्यांचीच कामं चांगली आहेत. आणि हा सिनेमा 1965 1971 ह्या सालामध्ये घडलेल्या घटनेवर आधारित आहे. सिनेमा संपल्यावर आणि सिनेमा संपल्यावर सुद्धा थांबा झाला. जेव्हा सगळी नावं बिवं जातात तेव्हा ते त्यांचे ओरिजिनल कलाकार आणि ओरिजिनल तो जी भूमिका ज्यांनी केली त्या ज्या माणसाची ते दाखवलेलं आहे, तेव्हा पूर्ण सिनेमा बघा. काल मी त्या बॉक्स ऑफिसच्या ह्याच्यात बघितलं, 140 बजेट आहे ह्या सिनेमाचं आणि 11 कोटी मिळाले. जरा हे झालं मला की 140 यायला पहिल्या दिवशी जरा जास्त मिळायला पाहिजे होतं. पण आज शनिवार म्हणजे काल आज जेव्हा बघितलं की शनिवारच्या ह्याच्यात किती आलंय, तर 21 म्हणजे 11 वरने एकदम 21 गेला, म्हणजे हे चांगलं लक्षण आहे. त्यामुळं आता आजचा आकडा काय तो कळला की मग नक्की सांगता येईल सिनेमा चालतोय का कसं काय ते. आज कमीत कमी 20-30 पर्यंत गेला पाहिजे, म्हणजे 30, 50, 60, 70 पर्यंत गेला तर पुढची 70 हे करू शकतो. आणि हा सिनेमा खरं तर 26 जानेवारीच्या ह्याच्यावर सर्व अगदी बघावा. ह्या अगदी आज नाही तर उद्या तरी बघा अशा ह्याच्यात. 26 जानेवारीचं जे एकंदर आपल्या मनावर हे आहे ना देशप्रेमाचं, त्या ह्याच्यात हा पिक्चर बघायला अतिशय चांगला आहे. हा, त्याचं नाव मला येत नव्हतं मग अशी. वीर पहारिया, अक्षय कुमार, सारा अली खान. कौर एक त्याच्या अक्षय कुमारच्या एका सिनेमात होती बघा, एअरलिफ्ट मध्ये, ती पण आहे, तिचं पण काम चांगलं आहे. डायलॉग मला खास आवडले. म्हणजे कसं त्या काळात त्या काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा कसं अमन चाहिए, हमें अमन चाहिए. मग शत्रूने हल्ला केला तरी अमन पाहिजे. मग ते पाकिस्तानवर हल्ला करायचा नाही, चीनवर हल्ला करायचा नाही, आपण शांततावादी. मग ते गांधींचं तत्व, एका गालात मारली दुसरा गाल पुढं करायचा. तर त्या डायलॉग चांगला आहे. अक्षय कुमार म्हणलेला आहे की त्याचा ऑफिसर त्याला सांगतो की अमन पसंद देश है हमारा. तो म्हणतो ये नेता लोगों के लिए ठीक है, एक गाल पर दिया दुसरा गाल आगे किया. ते खरं गांधींवरच ठीक आहे, फक्त नाव घेतलेलं नाही त्यात. आणि तो म्हणतो फौज के लिए ठीक नाही की एक गाल पे थप्पड़ मारा तो दूसरा गाल आगे किया. तर डायलॉग असा आहे, गाल आगे नेता लोग करते, फौजी नाही. विमानांची ती दृश्य लढाऊ विमानांची दृश्य पण भारी घेतली. फायटर मध्ये तशी होती, पण ती फायटर मध्ये सारखं झुम सारखंच ते दाखवलेलं, ती कंटाळा आलेला.
ह्यात तसं नाही, ह्यात बाकीचं पण भरपूर आहे. आणि एखादा चांगला सैनिक जेव्हा हे होतो त्याच्याबद्दल काय कुणाला नाही हे पडलेली, देशाला देश कोण विचार करेना हा सैनिक कसला, की पण त्याचा दुसरा सैनिक जो त्याला भाव मानत असतो तो त्याची सगळी ही काढतो, काय नक्की झालंय ही माहिती काढून त्याचा सगळा हे अभ्यास करून ते शेवटी त्याला जे लांछन लागलेलं असतं ते नंतर कळतं की तो असा न ऐकणारा किंवा असं सैनिक आगाऊ सैनिक नसतो, तर तो त्यानं जे केलेलं असतं. त्यामुळं ही जी टीम गेलेली असते पूर्वी त्या टीमला यश ह्याच्या एकट्याच्यामुळे मिळालेलं असतं, म्हणून त्याला शेवटी मग परमवीर चक्र मिळतं. आणि हे शेवट अगदी त्याच्या बायकोला जेव्हा मिळतं आणि त्याची मुलगी आणि बायको अशी ह्याच्यातनं जातात, त्या सैनिकांच्या मधनं जातात आणि सैनिक त्यांना सॅल्यूट करत असतात, तर इतकं भारी डोळ्यातनं अगदी पाणी येतं अक्षरशः. सिनेमाला वेग पण चांगला आहे, कंटाळा येण्यासारखं नाही कुठं. शरद केळकर पाकिस्तानी सोल्जर दाखवलाय, त्याचंही काम चांगलं आहे. म्हणजे त्याच्यामुळेच ह्यांना कळतं की हा असं झालेलं. आणि तो प्रसंग पण खूप भारी घेतलाय. अक्षय कुमार जेव्हा त्याला पकडतो पाकिस्तानी सैनिकाला, मग काही दिवसांनी सोडावं लागतं, म्हणजे काही राजकीय निर्णय असतात त्यामुळे त्याला सोडावं लागतं. आणि तेव्हा सुद्धा बोलताना ते जे प्रसंग आणि हे घेतले अतिशय सुंदर घेतलेलं आहे. क्लासिक पिक्चर, क्लासिक. जरूर बघा हा पिक्चर. आणि आता ह्या 26 जानेवारीच्या ह्याच्यात तर बघण्यासारखाच आहे अगदी. तेव्हा अजिबात हायदे करू नका बघायला पिक्चर, टॉकीजलाच बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.